नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनघा काळे. आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजेच पुस्तपालन व लेखाकर्म या विषयातल्या पुढील धड्याला सुरुवात करणार आहोत, जो कंपनी अकाउंट्सच्या रिलेटेड आहे. इश्यू ऑफ शेअर्स. जेव्हा जॉईंट स्टॉक कंपनी फॉर्म होते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे हे भागांची विक्री केली जाते, शेअर्सची विक्री केली जाते. त्यावेळेला त्याचं अकाउंटिंग कसं करायचं हे आपण या पाठात बघणार आहोत. जेव्हा जॉईंट स्टॉक कंपनीची सुरुवात होते तेव्हा आपण नावातच बघितलेलं जॉईंट स्टॉक म्हणजे भांडवल जे असतं ते एकत्रितरित्या गोळा केलेलं असतं. कोणीतरी एकाने गुंतवणूक केलेली नसते. जे आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न संदर्भात किंवा पार्टनरशिपमध्ये बघितलं की एकच कोणीतरी बिझनेसमॅन असतो जो सोल ट्रेडर असतो आणि जो स्वतः कॅपिटल इन्व्हेस्ट करत असतो, भांडवल आणत असतो. किंवा आपण भागीदारीचा पण व्यवसाय बघितला की ज्याच्यामध्ये दोनहून जास्त भागीदार एकत्र येतात आणि ते भांडवल तिथे गुंतवणूक करून बिझनेस करत असतात, व्यवसाय हा वाढवत असतात. पण जॉईंट स्टॉक कंपनीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की भांडवल हे खूप जास्त लागतं, खूप मोठ्या प्रमाणावर बिझनेस ॲक्टिव्हिटी असते. मग अशा वेळेला जेव्हा मोठ्या प्रमाणावर भांडवल लागतं तेव्हा अर्थातच जनरल पब्लिककडून ते भांडवल गोळा करावं लागतं. सगळ्यांकडून, सामान्य माणसाकडून हे भांडवल गोळा केलं जातं. मग हे जेव्हा भांडवल गोळा केलं जातं तेव्हा गोळा करताना वेगवेगळ्या माध्यमातून ते गोळा केलं जातं. जसं की काही वेळेला शेअर्स विकले जातात किंवा डिबेंचर्स, ज्याला आपण कर्जरोखे म्हणतो, ते डिबेंचर्सची सुद्धा, कर्जरोख्यांची सुद्धा विक्री केली जाते. काही वेळेला काही डिपॉझिट्स मागवली जातात. अशा प्रकारे हे कॅपिटल हे इन्व्हेस्ट होतं जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये. आत्ता जो आपल्याला 12वी मध्ये जो धडा आहे तो आहे इश्यू ऑफ शेअर्स, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे भाग आहेत, शेअर्स आहेत, त्याची विक्री केली जाते आणि त्याचं अकाउंटिंग कसं करायचं ते आपण या पाठात बघणार आहोत. जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये आपण जेव्हा म्हणतो की शेअर्स, तेव्हा शेअर्सची डेफिनेशन ही जी कंपनीज ॲक्टमध्ये दिलेली आहे ती अशी आहे. ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 84 of Companies Act 2013, share is the share in the capital of a company and includes stock as well. म्हणजेच एक छोटासा भाग, पूर्ण भांडवलामधला एक छोटासा भाग, म्हणजेच जेव्हा आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला त्याच्यावर काहीतरी रिटर्न मिळतं. ते जे रिटर्न आहे ते इन्कम आहे, ते उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाला आपण डिव्हिडंड असं म्हणतो. जेव्हा आपण डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यावरचं जे आपलं इन्कम असतं त्याला आपण इंटरेस्ट म्हणतो, म्हणजेच व्याज. इथे आपल्याला जे इन्कम मिळतं त्याला आपण म्हणतो डिव्हिडंड. सो जेव्हा डिव्हिडंड आपल्याला मिळणार आहे त्या डिव्हिडंडचा रेट आपल्याला दिलेला असतो. तुम्ही जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की दिलेलं असतं की 8% इक्विटी शेअर्स, 10% इक्विटी शेअर्स असे जे शब्द वापरलेले असतात, तो जो रेट आहे तो डिव्हिडंडचा रेट आपल्याला दिलेला आहे. मग जेव्हा पेमेंट केलं जातं डिव्हिडंडचं तेव्हा इक्विटी शेअर होल्डर्सना आपण काय म्हणतो, ओनर्स, म्हणजे तेवढ्या भागापुरते त्या कंपनीचे ते मालक आहेत, ओनर आहेत, म्हणून त्यांना डिव्हिडंडमध्ये हा लास्ट प्रेफरन्स असतो. सर्वात शेवटी त्यांना डिव्हिडंड मिळणार आहे. आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सना मात्र काय होणार आहे, आफ्टर पेमेंट ऑफ क्रेडिटर्स, जी बाहेरची देणी आहेत, मग ती सगळी देणी झाल्यानंतर, त्या लायबिलिटीज पे झाल्यानंतर आधी प्राधान्य हे प्रेफरन्स शेअर होल्डर्सना मिळणार आहे, त्यांना डिव्हिडंड दिला जाणार आहे आणि मग मात्र इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड दिला जाईल. रिपेमेंट करताना सुद्धा पुढचा मुद्दा बघा. रिपेमेंट याचा अर्थ काय, जेव्हा इक्विटी शेअर कॅपिटल हे परत मिळवायचंय, समजा शेअर होल्डरला परत करायचंय, अशा वेळेला इक्विटी शेअर होल्डरला हे सर्वात शेवटी ते पैसे मिळणार आहेत. म्हणजे सगळी जी काही लायबिलिटीज आहेत, बाहेरची देणी आहेत, ती देऊन झाल्यानंतरच इक्विटी शेअर कॅपिटल हे रिपे केलं जातं, परत दिलं जातं. आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्सच्या बाबतीत मात्र जो डिव्हिडंडसाठी नियम लागू आहे तोच इथे नियम लागू आहे की बाकी सगळी देणी झाल्यानंतर इक्विटी शेअर होल्डर्सच्या आधी प्रेफरन्स शेअर होल्डर्सचं कॅपिटल हे रिपे केलं जाईल, त्यांना पैसे दिले जातील. डिव्हिडंडचा रेट जो आहे तो डिव्हिडंडचा रेट जरी इक्विटी शेअर होल्डर्सच्या बाबतीत फिक्स्ड नसला तरी काय असणार आहे, समजा आपण म्हणलं 8% इक्विटी शेअर, याचा अर्थ त्यांना 8% डिव्हिडंड हा मिळणारच आहे. पण
त्यांना वरती जो प्रॉफिट होणार आहे तो प्रॉफिट मधला सुद्धा काही भाग हा इक्विटी शेअर होल्डर्सना मिळणार आहे, बिकॉज दे आर द ओनर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. फक्त 8% मर्यादित असणार नाही, जो काही रेट दिला असेल तो प्लस प्रॉफिट मधला काही पार्ट. म्हणून आपण असं म्हणू शकतो की डिव्हिडंड रेट हा तसा फिक्स नाही, जो की प्रेफरन्स शेअर होल्डर्सच्या बाबतीत मात्र फिक्स्ड आहे. त्यांना जेवढी रक्कम आहे, जेवढा रेट मेन्शन केलेला आहे ते इंटरेस्ट आहे, तो डिव्हिडंड हा मिळणारच आहे. रिडम्पशन दॅट इज अगेन रिपेमेंट. रिपेमेंट हे इक्विटी शेअर कॅपिटलचं केलं जातं का? युजली इक्विटी शेअर कॅपिटल वी आर कॉलिंग इट ॲज ओनर्स कॅपिटल. सो only at the time of winding up it will be repaid, but in case of preference shareholders it will be repaid after a certain period if it is mentioned. Then voting rights, all the equity shareholders are having normal voting rights, so in that way they can interfere in the management just by using their voting rights, but preference shareholders are not having voting right as they are not the owners. कन्व्हर्टेबिलिटी, आपल्याला हे शेअर्स दुसऱ्या कुठल्या रूपात कन्व्हर्ट करता येतात का? इक्विटी शेअर होल्डर्सचे जे शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्स आहेत, ते आपल्याला कन्व्हर्ट करता येत नाहीत. पण प्रेफरन्स शेअर्स मधला एक टाईप आहे ज्याला आपण कन्व्हर्टेबल म्हणतो, ते प्रेफरन्स शेअर्स मात्र आपल्याला काही हे कन्व्हर्ट करता येतात, दुसऱ्या प्रकारच्या भागांमध्ये हे आपल्याला त्याचं रूपांतर करता येतं. ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड इज अवर नेक्स्ट पॉइंट. म्हणजे जो डिव्हिडंड आपल्याला एखाद्या वर्षीचा मिळाला नाहीये त्या डिव्हिडंडच्या बाबतीतले ॲरियर्स, आउटस्टँडिंग, गेल्या वर्षीचा आपल्याला डिव्हिडंड समजा मिळाला नाही तर काय होणार आहे? इक्विटी शेअर्स बाबतीत त्या शेअर होल्डर्सना तो डिव्हिडंड मिळणार नाही ॲज दे आर ओनर्स. बट इन केस ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर्स वी हॅव टू पे ॲरियर्स ऑफ डिव्हिडंड ऑल्सो. नाव ॲज फ्रॉम दीज पॉइंट्स we can conclude that status of the equity shareholders are that those shareholders are owners, but in case of preference shareholders they are just like the creditors for the joint stock company. Now the types of share capital, as we have seen that we can raise share capital through different types of shares, but what are the different types of share capital? Now first is the authorized capital. Now this is the maximum limit which is mentioned in memorandum of association. जे मॅक्सिमम जेवढं कॅपिटल कंपनी इश्यू करू शकते, मॅक्सिमम परमिशन किती आहे ते म्हणजे ऑथोराइज कॅपिटल. समजा एखाद्या कंपनीला 10 लाख शेअर्स इश्यू करायची परमिशन आहे, तर 10 लाख शेअर्स प्लस इंटू जी काही फेस व्हॅल्यू असेल प्रत्येक शेअरची ती, अशा प्रकारे असणारे ऑथोराइज कॅपिटल जे सुरुवातीला बॅलन्स शीटमध्ये हे आपण मेन्शन करतो लायबिलिटी साईडला. ऑथोराइज कॅपिटल पैकी नॉट नेसेसरी आपल्याला पूर्णपणे जे काही कॅपिटल आहे ते इश्यू केलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो विक्री करायची, ती सगळ्या भागांची विक्री करायची गरज नाही. काहीतरी थोडे शेअर्स आपण त्यातले इश्यू करू शकतो. समजा 10 लाख शेअर्स हे ऑथोराइज कॅपिटल आहे, त्यातले या वेळेला आपण फक्त 8 लाख शेअर्सच इश्यू केले, म्हणजे 8 लाख शेअर्सच विक्रीसाठी ओपन केले. अशा वेळेला आपलं इश्यूड कॅपिटल असणारे 8 लाख, कारण 10 लाख शेअर्सपैकी या वेळेला आपण फक्त 8 लाख शेअर्सच इश्यू करतोय. याचाच अर्थ उरलेले जे 2 लाख शेअर्स आहेत ते आपलं असणारे अनइश्यूड कॅपिटल, जे आपण पुढे कधीतरी इन फ्युचर इश्यू करू शकतो. इश्यूड कॅपिटल जे आहे नॉट नेसेसरी त्या इश्यूड कॅपिटल पैकी सगळंच कॅपिटल हे सबस्क्राईब होईल, म्हणजेच सगळ्याच कॅपिटलला आपल्याला सगळ्या शेअर्सना सगळ्या नंबरला रिस्पॉन्स मिळेल. आपण जरी विक्रीसाठी टोटल 8 लाख शेअर्स काढले असतील तरी मे बी त्यातले फक्त आपल्याला 7 लाख शेअर्सनाच ॲप्लिकेशन मिळाली, पूर्णपणे 8 लाख शेअर्सना ॲप्लिकेशन मिळालीच नाही जनरल पब्लिककडून. तर जेवढं आपण कॅपिटल इश्यू केले त्याच्यापैकी जेवढ्या आपल्या शेअर्ससाठी आपल्याला ॲप्लिकेशन्स मिळाली त्याला आपण म्हणणार सबस्क्राईब कॅपिटल. त्यामुळे इथे टोटल जर आपण म्हणलं की कॉल्ड अप कॅपिटल, सो पूर्ण 10 रुपयातले समजा आपले 5 रुपये मागून झालेले असतील तर जेवढे नंबर ऑफ शेअर्स आहेत तेवढे नंबर ऑफ शेअर्स इंटू 5 रुपये हे आपलं झालं कॉल्ड अप कॅपिटल. पूर्णपणे आपण 10 रुपये इथे कॉल केलेले नाहीत, आपण पार्ट बाय पार्ट हे कॉल करणार आहोत. आता जरी आपण 5 रुपये कॉल केले असले
तरी असं गरजेचं नाहीये की आपल्याला पूर्ण 5 रुपये हे मिळतील. त्याच्यातले काही शेअर होल्डर्स असे असतील की त्यातून काही पैसे त्यांनी दिलेले नाहीत, अनपेड राहिले, ॲरियर्समध्ये राहिले. अशा वेळेला आपण त्याला म्हणणार कॉल्स इन ॲरियर्स. म्हणजे आपण जेवढं कॉल्ड अप केलं त्यातले जेवढे पैसे शेअर होल्डर्सनी भरले त्याला आपण म्हणणार पेड अप कॅपिटल. सो 5 रुपये जर कॉल केले आणि काही शेअर होल्डर्सनी 3 रुपये भरलेच नाहीत, फक्त 2 रुपयेच भरले, तर आपल्याला ते 3 रुपये जेवढ्या शेअर्स होल्डर्सनी भरलेले नाहीत ते आपल्याला ॲरियर्स म्हणून दाखवावे लागतील आणि आपल्याकडे जमा झालेलं कॅपिटल हे असणार आहे आपलं पूर्णपणे पेड अप कॅपिटल. अशा प्रकारे टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल हे आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवतो. 9 to 5 जॉब, अरे 5 to 9 जॉब, धावपळ ऑल द टाइम जॉब, द रोमिंग वाला जॉब, द डेडलाईन वाला जॉब, किंवा आर यू लिव्हिंग इन द मार्केट वाला जॉब. जीवनात खूप पर्याय आहेत. असा एक जॉब निवडा, स्वतःच्या मर्जीनुसार पैसे कमवा. LIC एजंट बनण्याचे ठरवा. हे आहे जॉब पेक्षा खूप काहीतरी. हा आहे करिअर इन्शुरन्स. LIC एजंट बना आणि व्हा बॉस तुम्हीच तुमचे. आता लाईफ सेट आहे. आता जेव्हा आपण प्रोसिजर आता बघितली की भागांची विक्री कशी केली जाते, त्याच्यात आपण बघितलं की जी काही फेस व्हॅल्यू असेल प्रिंटेड प्राइस ती आपण एका वेळेला घेत नाही, बाय इन्स्टॉलमेंट घेतो. म्हणजेच 10 रुपये आपण आता बघितले की 2 रुपये ॲप्लिकेशनला, 3 रुपये अलॉटमेंटला आणि असेच पुढे उरलेले 5 रुपये. मग हे करत असताना आपल्याला एंट्रीज सुद्धा त्या सिक्वेन्सनीच कराव्या लागतात. एकदम आपण 10 रुपये मिळाले अशा प्रकारच्या एंट्रीज या करू शकत नाही. मग इथे आपण आता बेसिक एंट्रीज बघणार आहोत इश्यू ऑफ शेअर्सच्या बाबतीतल्या. पहिली एंट्री बघूया. ऑन रिसीट ऑफ शेअर ॲप्लिकेशन मनी. आता जी सुरुवात असणार आहे ज्याला आपण म्हणतो प्रोसिजर ऑफ इश्यू ऑफ शेअर्स, ती अशीच असणार आहे की जेव्हा आपण प्रॉस्पेक्टस इश्यू करतो, एखादी जाहिरात बघितली जाते आणि जनरल पब्लिकला वाटतं की आपण या शेअर्सना अप्लाय करूया, तेव्हा ते सुरुवातीला ॲप्लिकेशन मनी भरणार आहेत. त्याच्यातलं जेवढा ॲप्लिकेशन मनीचा पार्ट आहे 10 रुपयातले समजा 2 रुपयेच फक्त ॲप्लिकेशन आहे पर शेअर, तर ते काय करणार आहेत 2 रुपयेच फक्त भरणार आहेत. इथे आपण ॲप्लिकेशन मनी कलेक्ट झाल्याची एंट्री करणार. सो बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, म्हणजे जे 2 रुपये आपले जमा झाले ते आपण इथे दाखवणार. 2 रुपये इंटू नंबर ऑफ शेअर्स, जेवढे भाग आहेत आणि जेवढ्या भागांवरचं आपल्याला हे भांडवल जमा झालेलं आहे सुरुवातीचं ॲप्लिकेशनचं ते आपण इथे दाखवणार. त्याला व्यवस्थित नॅरेशन आपण लिहिणार आहे. बिंग ॲप्लिकेशन मनी ऑन से 1000 शेअर्स, 1000 शेअर्सवरचे 2 रुपये असे जमा झाले, तर आपण म्हणणार बिंग ॲप्लिकेशन मनी ऑन 1000 शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹2 पर शेअर रिसिव्ड. अशा प्रकारे आपल्याला पैसे एकूण मिळाले. आता हे जे ॲप्लिकेशन मनी आपल्याला मिळाले 2000 रुपये आपण मिळाले असं दाखवतोय, ते आपलं काय असणार आहे, इट इज पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. त्यातलाच भाग भांडवलाचाच हा भाग आहे. 10 रुपयातलेच 2 रुपये आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते शेअर कॅपिटलला पुढे ट्रान्सफर करावे लागतील. पार्ट बाय पार्ट जसे पैसे आपल्याला मिळत जातील तसे आपण ते थोडे थोडे शेअर कॅपिटलला हे ट्रान्सफर करत राहणार. सो लगेचच आपल्याला पुढची एंट्री करून घ्यावी लागेल. दॅट इज फॉर ऑन ट्रान्सफर ऑफ ॲप्लिकेशन मनी टू शेअर कॅपिटल. सो शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, हे मिळालेले 2 रुपये आपण इथे ट्रान्सफर केले, म्हणजेच आता इथे 1000 इंटू 2 म्हणजे 2000. नेक्स्ट थर्ड एंट्री ऑन शेअर अलॉटमेंट ड्यू. आता मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल की याच्यानंतरची जी प्रत्येक स्टेज आहे, म्हणजे अलॉटमेंट मनीची असेल किंवा फर्स्ट कॉल असेल किंवा सेकंड अँड फायनल कॉल असेल, जे इन्स्टॉलमेंट्स असतील त्या प्रत्येक वेळेला आपल्याला आता अमाऊंट ही डिमांड करावी लागणार आहे. म्हणजे ती प्रत्येक वेळेला ड्यू होणार आहे. आधी आपण ती कॉल करू जनरल पब्लिककडून आणि नंतर ती मिळणार आहे. प्रत्येक वेळेला बँकेची एंट्री आधी होणार नाही, जी ॲप्लिकेशन मनीच्या बाबतीत झाली. ॲप्लिकेशन मनीच्या वेळेला आपण काय केलं, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन, कारण सुरुवातीला आपण ॲप्लिकेशन मनी हा डिमांड करणार नाही जनरल पब्लिककडून. ॲप्लिकेशन मनी हे मिळणार बिकॉज दे आर इंटरेस्टेड इन बाईंग दोज शेअर्स, म्हणून ॲप्लिकेशन मनी आपल्याला आधी मिळणार आणि मग आपण तो शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केला. इथे मात्र प्रत्येक स्टेजला तुम्हाला दिसेल
की आपण जे इन्स्टॉलमेंट आहे ते ड्यू असल्याची एंट्री आधी करणार, ते इन्स्टॉलमेंट आपण डिमांड करणार शेअर होल्डर्सना आणि मग ते आपल्याला मिळाल्याची एंट्री ही दाखवावी लागेल. सो ऑन शेअर अलॉटमेंट ड्यू, आता इथे अलॉटमेंट मनी ड्यू झालाय, सो आपण दाखवलंय शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. सो बिंग अलॉटमेंट मनी इज ड्यू. Then after receiving that allotment money, we have to show bank account debit to share allotment account. आपल्याला ते पैसे मिळाले, मग आपण allotment money मिळाल्याची एंट्री इथे केलेली आहे. देन फर्स्ट कॉल इज ड्यू. आता आपण अलॉटमेंट मनी समजा म्हटला 3 रुपये, आधीचे 2 रुपये ॲप्लिकेशनचे मिळाले, 3 रुपये अलॉटमेंटचे मिळाले. आता पुढे परत फर्स्ट कॉल 2 रुपये आहे, तर तो आपण ड्यू असल्याची एंट्री केली. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. अगेन 1000 इंटू 2, 2000 रुपये आपल्याला ड्यू आहेत, ती एंट्री आपण करून घेतली. नाव वी विल रिसीव दॅट मनी. सो ऑन फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड, फर्स्ट कॉल आपण जो डिमांड केला होता जनरल पब्लिककडून तो आता आपल्याला मिळाला. ते पैसे मिळाल्याची एंट्री इथे आपण केली आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल. देन सेकंड कॉल सेम लाईक फर्स्ट कॉल. तुमच्या लक्षात येईल की इथे प्रोसिजरमध्ये काहीही वेगळं नाही, युनिफॉर्मिटी आहे एंट्रीजमध्ये. प्रत्येक वेळेला इन्स्टॉलमेंट ड्यू, इन्स्टॉलमेंट रिसिव्ड आणि या बेसिक एंट्रीज असल्यामुळे इथे कुठेही आपण जी काही फेस व्हॅल्यू आहे त्या फेस व्हॅल्यूला सगळ्या एंट्रीज ॲझ्युम केल्यात. इथे कुठेही आपण प्रीमियम, डिस्काउंट अशा प्रकारचं किंवा ॲरियर्स असे दाखवलेले नाहीत. सेकंड कॉल ड्यूची एंट्री आपण इथे बघतोय. शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट 7वी एंट्री आहे टू शेअर कॅपिटल. परत जो सेकंड कॉल असेल तो ड्यू आहे म्हणून ही एंट्री पास केली. आता सेकंड कॉल मनी मिळाल्यावर आपल्याला परत बँक अकाउंट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट अशी एंट्री दाखवावी लागेल. अगेन थर्ड अँड फायनल कॉल, समजा थर्ड कॉलही असेल, असं गरजेचं नाहीये की सेकंड कॉल हाच फायनल कॉल असेल, थर्ड कॉलही असू शकतो. जसं आपण फेस व्हॅल्यूचं डिस्ट्रीब्युशन इन्स्टॉलमेंटमध्ये करू त्याप्रमाणे इथे कॉल्स हे असणार आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड लाईक दॅट. थर्ड कॉलला पण आपण इथे काय केलंय, थर्ड कॉल ड्यू आहे, ड्यू असल्याची एंट्री आपण केली आणि त्याच्यानंतर थर्ड कॉलचे पैसे मिळाल्याची एंट्री आपण केली. सो हा सिक्वेन्स आपला असणार आहे आणि ह्या अगदी बेसिक एंट्रीज आहेत इश्यू ऑफ शेअर्सच्या संदर्भात. तुमच्या लक्षात येईल की एंट्रीज या अतिशय सोप्या आहेत कारण त्याच एंट्रीज वारंवार कराव्या लागतात. एंट्रीजमध्ये व्हरायटी नाही, फक्त आपल्याला केअरफुली अतिशय काळजीपूर्वक हे काय करायचंय तर कॅल्क्युलेशन पार्ट, नक्की ॲप्लिकेशन मनी किती आहे, अलॉटमेंट किती आहे, सेकंड कॉल किंवा थर्ड कॉलचं इन्स्टॉलमेंट पर शेअर किती आहे हे नीट अमाऊंट बघायची इंटू नंबर ऑफ शेअर्स. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन हे व्यवस्थित करायचं आहे. जर्नल एंट्रीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की डेबिट क्रेडिट पोस्टिंग प्लस तुमची जी अमाऊंट आहे ती जर करेक्ट असेल तरच एंट्री बरोबर असं आपण समजतो. फक्त डेबिट क्रेडिट इफेक्ट करेक्ट आहेत, अमाऊंट चुकली तर ती एंट्री बरोबर नाही. पुढे बघूया. आता आपण बेसिक एंट्रीज बघितल्या की ज्याच्यामध्ये फेस व्हॅल्यूलाच म्हणजे जी मूळ किंमत होती भागाची त्याच भागाच्या मूळ किमतीमध्ये आपण काही इन्स्टॉलमेंट्स बघितले आणि ती आपल्याला मूळ किंमत आहे ती वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंट्समध्ये मिळाली तर एंट्रीज कशा करायच्या ते आपण बघितलं. आता इथे आपण बघतोय इश्यू ऑफ शेअर्स ॲट पार, डिस्काउंट अँड प्रीमियम. दरवेळेला जेव्हा मार्केटमध्ये ॲक्च्युली शेअर्स विकले जातात तेव्हा फेस व्हॅल्यूलाच म्हणजे ओरिजिनल प्राइसलाच विकले जात नाहीत. तिथे काही वेळेला शेअर्स हे इश्यू केले जातात ॲट पार, जो पहिला पॉइंट आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, शेअर्स आर सेड टू बी इश्यूड ॲट पार वेन दे आर इश्यूड ॲट देअर फेस व्हॅल्यू. जी त्यांची मूळ किंमत आहे, प्रिंटेड प्राइस आहे, त्यालाच जर विकले गेले तर आपण म्हणणार ॲट पार. इश्यूड ॲट डिस्काउंट कधी म्हणणार, इफ शेअर्स आर सेड टू बी इश्यूड ॲट डिस्काउंट वेन दे आर इश्यूड ॲट अ प्राइस लेस दॅन देअर फेस व्हॅल्यू. कमी किमतीला, फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि 8 रुपयालाच जर का विकला शेअर तर आपण म्हणणार इश्यूड ॲट डिस्काउंट. अँड लास्टली शेअर्स कॅन बी इश्यूड ॲट प्रीमियम ऑल्सो, मीन्स इफ वी आर इश्यूइंग द शेअर्स हायर दॅन द फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू 10 रुपये आणि आपण 12 रुपयाला विकतोय, अशा वेळेला म्हणणार आपण की शेअर्स हे प्रीमियमला इश्यू केलेले आहेत. नेक्स्ट ओव्हर सबस्क्रिप्शन अँड
अंडर सबस्क्रिप्शन. वी हॅव सीन सबस्क्राईब कॅपिटल. सबस्क्राईब कॅपिटलच्या डेफिनेशनच्या वेळेला आपण बघितलं होतं की सबस्क्राईब कॅपिटल म्हणजे काय, जेवढं कॅपिटल आपण इश्यू केलं नॉट नेसेसरी सगळं सबस्क्राईब होईल, म्हणजे पूर्ण कॅपिटलला रिस्पॉन्स मिळेल असं गरजेचं नाही. आपण इश्यू करताना समजा 1,00,000 शेअर्स इश्यू केले, त्याच्यापैकी फक्त आपल्याला 90,000 शेअर्सनाच रिस्पॉन्स मिळाला तर तेवढेच सबस्क्राईब झाले असं आपण म्हणणार. म्हणजे उरलेले जे 10,000 शेअर्स आहेत त्याला आपल्याला रिस्पॉन्स मिळाला नाही. मग या कंडिशनला आपण म्हणणार दॅट द इश्यू इज अंडर सबस्क्राईब्ड. अंडर सबस्क्राईब्ड याचाच अर्थ काय, जेवढं आपण कॅपिटल जेवढे शेअर्स इश्यू केले होते त्याला पूर्णपणे रिस्पॉन्स मिळाला नाही, काही कमी रिस्पॉन्स मिळाला. जेवढे आपण ऑफर केले त्यातले काही अनसबस्क्राईब राहून गेले. सो इथे आपण बघितलं की फक्त 90,000 शेअर्सनाच रिस्पॉन्स मिळाला आणि 10,000 हे अनसबस्क्राईब राहिले. सो दॅट इज अंडर सबस्क्रिप्शन. एक्झॅक्टली अपोजिट इज ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन कशाला म्हणणार, समजा आपण इश्यू करताना 1,00,000 शेअर्स इश्यू करणार आहोत अशी आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि आपल्याला रिस्पॉन्स मिळाला 1,20,000 शेअर्ससाठी, म्हणजे जास्त रिस्पॉन्स मिळाला, जास्त पब्लिक इंटरेस्टेड आहे शेअर्स परचेस करण्यामध्ये. अशा वेळेला आपण म्हणणार की तो इश्यू ओव्हर सबस्क्राईब झाला, खूप जास्त रिस्पॉन्स आहे. मग जेवढा डिमांड आहे तेवढे सगळे शेअर्स तर आपण इश्यू करू शकत नाही, कारण 1,20,000 आपल्याला रिस्पॉन्स आलाय आणि आपल्याकडे उपलब्ध शेअर्स हे फक्त 1,00,000च आहेत. मग अशा वेळेला आपल्याला अलॉटमेंट करताना काही मेथड्स वापराव्या लागतात, ज्या प्रो रेटा मेथड किंवा लॉटरी मेथड असं म्हणलं जातं. प्रो रेटा मेथड म्हणजेच काय तर प्रपोर्शनेटली इश्यू करायचं. म्हणजेच काय तर एखाद्या शेअर होल्डरनी समजा 12 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन दिलं असेल तर आपण त्याला फक्त 10 शेअर्स देणार, कारण का आपल्याकडे उपलब्ध शेअर्स हे कमी आहेत. त्याला आपण म्हणणार प्रो रेटा मेथड. आणि लॉटरी मेथड म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो रॅन्डम सॅम्पलिंग. रॅन्डमली सिलेक्ट करणार की कुठले 1,00,000 शेअर्स कोणाला द्यायचे, हे रॅन्डमली आपण जर सिलेक्ट केले तर त्याला आपण म्हणणार लॉटरी मेथड. अँड लास्टली फुल सबस्क्राईब मीन्स इट इज इक्वल टू द शेअर्स विच आर ऑफर्ड. जेवढे आपण इश्यू केलेत पब्लिकला सेम रिस्पॉन्स जर मिळाला तर आपण म्हणणार कॅपिटल हे फुल सबस्क्राईब्ड आहे. सो अशा प्रकारे जेव्हा आपण शेअर्स हे इश्यू करतो तेव्हा सबस्क्रिप्शन हे वेगवेगळं असू शकतं. सबस्क्राईब कॅपिटल हे कायम अंडर सबस्क्राईब, ओव्हर सबस्क्राईब किंवा फुल सबस्क्राईब असं प्रॅक्टिकली असू शकतं. मुव्हिंग अहेड, कॉल्स इन ॲरियर्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स. जेव्हा आपण शेअर्स इश्यू करतो तेव्हा आपण बाय इन्स्टॉलमेंट पैसे कलेक्ट करतोय. मग आता कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे काय असणार आहे, आपण वेगवेगळ्या कॉल्सच्या रूपात हे पैसे कलेक्ट करतो. फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल. मग एखाद्या कॉलचे पैसे आपल्याला आले नाहीत, एखादा इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालाच नाही तर आपण त्याला काय म्हणणार आहे, कॉल्स इन ॲरियर्स. मग आपण हे कॉल्स इन ॲरियर्स अकाउंटला ट्रान्सफर करून ठेवू शकतो आणि आपलं जे पेडअप कॅपिटल आहे त्या पेडअप कॅपिटलमध्ये दाखवताना तेवढे आपले न आलेले पैसे आपण कमी दाखवणार आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असणार आहे, कॉल्स इन ॲडव्हान्स. काही वेळेला काही शेअर होल्डर्स हे काय असतात की आपल्याला आधीच पुढच्या कॉल्सचे पैसे, पुढचे इन्स्टॉलमेंट्स पण आधीच भरून टाकतात, आधीच ती अमाऊंट आपल्याकडे जमा होते. सो त्याला आपण म्हणणार कॉल्स इन ॲडव्हान्स. देन फॉरफिचर ऑफ शेअर्स अँड रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स. नाव फॉरफिचर ऑफ शेअर्स, जेव्हा आपण शेअर्स इश्यू करतो त्याच्यावरचे काही कॉल्स, काही इन्स्टॉलमेंट आपण तिथे ड्यू असतात, आपण ते कॉल करतो, आपण ते मागतो. पण आत्ताच आपण बघितलं की कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे प्रत्येक वेळेला सगळे कॉल्सचे पैसे आपल्याला मिळतातच असे नाही. मग वारंवार आपण त्यांना स्मरण देऊन, रिमाइंडर्स देऊन सुद्धा काही मेंबर्स, काही शेअर होल्डर्स हे असे मित्रांनो राहतात की ते आपल्याला पैसे देतच नाहीत. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं तर ते शेअर्स हे परत घ्यावे लागतात, जप्त करावे लागतात. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणणार आहे की पेनल्टी, कारण ते पैसे देतच नाही आहेत आपल्याला. मग अशा वेळेला त्या शेअर्सची ओनरशिप आपण त्यांच्याकडे देणार नाही, ते शेअर्स आपण फॉरफिट करतो. मग हे फॉरफिट केलेले शेअर्स म्हणजेच काय तर जे शेअर्स आपल्याला पूर्णपणे ज्याच्यावरची रक्कम ही मिळालेली नाही ते आपण ते शेअर होल्डर्सकडनं परत घेतो. सो दॅट प्रोसिजर इज फॉरफिचर ऑफ शेअर्स.
then whatever forfeited shares are there, those shares again we can reissue. आपल्याकडे जे शेअर्स परत घेतो आपण या शेअर होल्डर्स कडून, ते आपण काय करतो, रिइश्यू करतो, परत आपण ते सेल करतो. आता हे फॉरफिटेड शेअर्स आपण सेल करताना, इश्यू करताना आपण ते डिस्काउंटला इश्यू करू शकतो. पण डिस्काउंटला इश्यू करताना आपण काय काळजी घ्यायची, डिस्काउंटची जी अमाऊंट असणार आहे ती त्याच्याहून मोठी नकोय की जी अमाऊंट आपल्याला आधीच्या शेअर होल्डर्सकडून जमा झालेली आहे. त्याच्याहून जास्त ही डिस्काउंटची अमाऊंट असता कामा नये. म्हणजे त्या शेअर्सवरचे समजा आपल्याला 5 रुपये हे जमा झालेले आहेत, तर डिस्काउंट देताना आपण 5 रुपयापर्यंतच मॅक्झिमम देऊ शकतो. आपण 5 रुपये आधीचे जमा झालेत आणि आता डिस्काउंट त्याच्यावर 7 रुपये दिला, अशा प्रकारे आपण डिस्काउंट देऊ शकत नाही. अशा प्रकारची काळजी आपल्याला रिइश्यू करतानाही घ्यायची आहे. In case of all the forfeited shares, reissued balance of the shares forfeited account is transferred to कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. आपण काय करून ठेवतो, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ही सगळी अमाऊंट ही ट्रान्सफर करून देतो. सो दिस इज गोइंग टू बी द जनरल प्रोसिजर विच वी हॅव टू फॉलो इन केस ऑफ issue of shares. Now we are having different problems related to issue of shares for equity shares as well as for preference shares. इथे फक्त आपण काय बघितलंय तर बेसिक एंट्रीज बघितल्यात, ज्याच्यामध्ये प्रीमियम किंवा डिस्काउंट हा इन्क्लूड नव्हता किंवा फॉरफिचर प्रोसिजर सुद्धा इन्क्लूड नव्हती. फक्त फॉरफिचर म्हणजे काय आणि रिइश्यू आपण फॉरफिटेड शेअर्सचा कसा करू शकतो ही प्रोसेस आपण बघितलेली आहे. पुढे आपण हेही बघणार आहोत की फॉरफिचर किंवा रिइश्यू जे आहे त्याच्या जर्नल एंट्रीज कशा प्रकारे वेगळ्या असणार आहेत, ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये हे बघणारच आहोत. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की भाग भांडवल हे कशा प्रकारे गोळा केलं जातं. हे भाग भांडवल गोळा करत असताना कोणत्या कोणत्या प्रकारचे शेअर्स आपल्याकडे उपलब्ध असतात आणि त्याच्या बेसिक जर्नल एंट्रीज या काय आहेत. त्याचप्रमाणे फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजेच काय, रिइश्यू ऑफ शेअर्स म्हणजे काय, त्याचप्रमाणे जर का शेअर्स डिस्काउंटला, प्रीमियमला इश्यू केले असतील तर त्याचा अर्थ नक्की काय, या प्रकारच्या टर्म्सही आज आपण सविस्तर अभ्यासला. या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण इश्यू ऑफ शेअर्स, जो आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 4 आहे, तिथे कशा प्रकारचा प्रॉब्लेम असणार आहे तो आपण पाठ्यपुस्तकातला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करणार आहे. धन्यवाद.